काय पंड्या साहेब, भस्म्या झालं की काय? किती खाणार अजून? तुमचा बोलणं चालू ठेवा. जे काय कामाचं बात आहे सांगा, माझ्या खाणं चालूच राहणार आहे. त्या नेहा कामतच्या घराचं डील करायला घ्या. ते घराच्या नाद आहे ना, सोडून टाका तुम्ही. काय आहे, ते घरावरती खूप कर्ज आहे आणि मला समजला का बँक ते घराला नोटीस लावणार आणि लिलाव करणार त्याचा. आणि समजे जे थकबाकीवाले आहे ना, त्यांची नोटीस जाहीर होणार आहे. आणि त्या घराची पॉवर ऑफ अटर्नी मिळाली तर? कसा शक्य आहे? परांजपेने ठरवलं ना तर सगळं शक्य करू शकतो. बँकेतली ओळख वापरायची आणि घर आधीच सोडवून घ्यायचं. काय त्याने काय होणार आहे? त्या घरावरच्या कर्जाची किंमत आणि घराची किंमत याच्यात चौपट अंतर आहे. कर्ज 5 रुपये असेल ना तर घराची किंमत 20 रुपये आहे. कळतंय तुम्हाला? एकाच डीलमध्ये मालामाल होऊन जाऊ आपण. परांजपे साहेब, हे तर लॉटरी आपल्यासाठी. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ते मॅडम तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी देणार. ते माझ्याकडे लागलं ना. ते तुम्हाला कशासाठी देणार पॉवर ऑफ अटर्नी? माझी होणारी बायको आहे. हा, मुद्दा तुमचा बरोबर आहे. पण काय ना परांजपे साहेब, प्रॉपर्टीसाठी तुम्ही आयुष्यभर एखाद्याला लग्न करून घरी आणणार. सॉरी टू से, पण मला तुमचा हे डील अजिबात पसंत नाही पडला. मला थोडी आयुष्य काढायचं आहे तिच्यासोबत. मग काही दिवस मजा करणार, मग योग्य वेळ आली की घराबाहेर काढून टाकणार. बाप आहेत तुम्ही परांजपे साहेब, बाप. आता तर हा खेळ सुरू झाला. आलो आम्ही जरा. तुमचं चालू दे. हॅलो. नमस्कार काकू, परांजपे बोलतोय. अहो, ओळख कसली सांगताय जावई बापू? बोला, काही काम होतं? काकू, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? माझ्या आणि नेहाच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. काय काय बोलायचं होतं? हेच की आपल्याला हे लग्न. लग्नाचं काय? आता फार वेळ लांबून चालणार नाही. काय ना, माझ्याकडे खूप मोठी केस आली आहे. असं आहे का? आणि एकदा का मी त्या केसमध्ये बिझी झालो की 6 महिने काहीच सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही लग्नाची काळजी करू नका हो. मी आजच गुरुजींना बोलावते आणि लग्नाची तारीख पक्की करते. ठीक आहे काकू, थँक्यू. ठेवतो फोन. अच्छा. अगो बाई, खूप घाई होणार आहे आता. हा काकू, काय झालं? तुला वेळ मिळाला तर जरा इकडे येऊन जायला जमेल? काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? काही अर्जंट? मी गुरुजींना बोलवलंय नेहाच्या लग्नाची तारीख ठरवायला. आता आमच्या ह्यांचं तुला माहितीच आहे, ऐन वेळेला काहीतरी गोंधळ करून ठेवतील. मला त्यावेळेला कोणीतरी जबाबदार व्यक्ती इथे असायला हवी. तू आलास तर आम्हाला आधार वाटेल. ठीक आहे, मी येतो, लवकरात लवकर येतो. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. काय चाललं? काही नाही, फोन ऐकला मी आत्ता. काकूंचा होता ना. गुरुजी येणार आहेत आज मैत्रिणीच्या लग्नाची तारीख काढायला, बरोबर ना? तर मंगलाष्टका गुरुजींना म्हणू दे. तू का म्हणतोस? मी आपलं फील साठी म्हणालो फक्त. पण बरोबर आहे ना, लग्नाची तारीख काढायलाच गुरुजी येणार आहेत ना, बरोबर ना? चला, बरं वाटलं. कुत्सितपणे का होईना आपण हे मान्य केलं की मी जे म्हणतोय ते बरोबर आहे. चला निघा मग आता. आपण तर काय त्यागमूर्ती आहात. जिच्यावरती आपलं मनापासून प्रेम आहे तिच्याशी स्वतः लग्न करायचं सोडून दुसऱ्या बरोबर तिचं लग्न लावतोयस म्हणजे तू कोण आहेस? त्यागमूर्ती आहेस. काही चुकीचं बोलत नाहीये मी, आणि चुकीचं वागत तर त्याहून नाहीये. कमाल झाली यार. तिला तुझ्यासारख्याची आयुष्यात गरज असू शकते, तुला तिच्यासारखीची गरज असू शकते. हे माहित असूनही तू हे वागतोयस ना, म्हणजे स्वतःच्या पायावरती तू कुऱ्हाड पाडून घेतोयस. कुऱ्हाड. काय झालं? राग येतोय? राग येतोय? सांग ना, तू नाही पाडून घेतलीस का कुऱ्हाड? तिचं लग्न व्हावं म्हणून तू किती प्रयत्न केलेस. आता त्यागमूर्ती तुमची तिकडे गरज आहे.
निघूया आपण, चला. काय झालं, कुऱ्हाड नाही आवडत ना? ठीक आहे, आपण दगड म्हणूया. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड पाडून घेतलायस. आता एक काम कर, किती राबलायस तू, किती काबाड कष्ट केलेस तिच्या लग्नासाठी. शक्य तितकी लवकरची तारीख ठरव. मग आपण कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊया. नाहीतरी आपण करू काय शकतो? काहीच करू शकत नाही. आपण कुठल्याही वयात फक्त हेच करू शकतो. तीर्थयात्रेचं मी बुकिंग करून देतो. ओके, फक्त एक काम कर, लवकरची तारीख काढ आणि खाली लिही, मैत्रिणीच्या लग्नाला यायचं. छान आहे आयडिया. चला त्यागमूर्ती, निघूया आपण आता. गंगा जमुना डोळ्यात उभ्या. बसा ना. नेहाजी, मला माहिती आहे तुम्ही लग्नाला का नकार दिला, कारण तुमच्यासाठी या घराचा प्रश्न लग्नाच्या प्रश्नापेक्षा मोठा आहे. आणि मला हेही माहिती आहे की जोपर्यंत घराचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत लग्नाचा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही आताही तोच विचार करताय, त्या घराचं पुढे काय होणार. तुम्ही घर लिलावात देताय. मला काकूंकडून कळलं. का असा निर्णय घेताय नेहाजी, सांगा ना. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आहे, एक पर्याय आहे. आता मी आहे तुमच्यासोबत, हक्काने आणि कायद्याने दोन्ही बाजूंनी लढायला. इथून पुढे हा खेळ फक्त आणि फक्त विश्वासाचा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या घराची पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर. मी तुम्हाला शब्द देतो, तुमचं घर तुमचंच राहील, दुसऱ्या कोणाच्याही घशात जाऊ नाही देणार. मग त्यासाठी मला जो कायदेशीर लढा द्यावा लागेल ना, तो द्यायची माझी तयारी आहे. मी हे सगळं का करतो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. तुमच्या पलीकडे उभी असलेली परी दिसते मला. कधी विचार केला, तिच्यासाठी हे घर म्हणजे भावविश्व आहे. त्या घराच्या कानाकोपऱ्यात तिच्या आठवणी दडल्या आहेत. आज या वयात तिला एखादी कविता तोंडपाठ म्हणता येईल की नाही माहित नाही, पण या घराचा पत्ता न अडखळता सांगू शकते ती. मला याची खात्री आहे. हे घर तिच्या मालकीचं आहे. ह्या घराशी नाळ जोडली गेली आहे तिची. नेहाजी, कधी कधी काय होतं ना, आपण मोठी माणसं आर्थिक विचार करून एखादा निर्णय घेऊन टाकतो, पण तिचं काय, तिच्या आठवणींचं काय. मला आपल्या परीसाठी हे घर वाचवायचं. सॉरी, मी ते वाचवणारच. निर्णय तर सर्वस्वी तुमच्या. पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करा.